नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयुष्य कसं जगावं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, अशी कविता आहे. प्रत्येकाची आपल्या आयुष्याबद्दलची संकल्पना वेगळी असते, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, तऱ्हा वेगळी असते. पण तरीसुद्धा सगळेजण म्हणतात आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी पाहिजे, मनःशांती पाहिजे. आता या मनःशांतीचा मार्ग मिळवायचा कसा, शोधायचा कसा? आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये सांगितलेलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो. पण खरोखर आपल्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांबद्दल असा विचार करतो का? कारण त्याच वेळेला आपण सोयीस्करित्या म्हणतो की माणूस म्हणजे षड्रिपूनं भरलेलं मन, त्यामुळे त्याला विकार असणार. आपण सगळेजण सोयीस्कर शास्त्राचा वापर करत असतो. पण अशा वेळेला या जगामध्ये काही शाश्वत मूल्य टिकवणारी माणसं आहेत. जीवन विद्या मिशन हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. आणि जीवन विद्या मिशनची प्रार्थना, जी विश्व शांतीची प्रार्थना आहे, विश्व कल्याणाची प्रार्थना आहे, ही प्रार्थना सुद्धा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. होतं काय की आपल्या सगळ्यांना सगळ्या प्रार्थना माहीत असतात, आशीर्वाद माहीत असतात, सदिच्छा माहीत असतात, शुभेच्छा माहीत असतात, पण त्याच वेळेला शिव्या पण माहीत असतात. आणि मग कोणत्या वेळेला कोणता विकार आपल्या मनावरती अधिराज्य गाजवेल आणि तो कसा बाहेर येईल सांगता येत नाही. म्हणजे माणसाच्या मनात एक देव पण असतो आणि एक दानव पण असतो, राक्षस पण असतो. अशा वेळेला आपल्याला नेमकं कशाला वाढवायचे, कशाला मोठं करायचे हे शिकण्याची गरज आहे. आणि म्हणून जीवन ही एक विद्या आहे, जगणं ही एक कला आहे, असं सांगणारे सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव प्रल्हाद पै आज आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. यापूर्वी सुद्धा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलेला होतात आणि तुमच्याशी भेटणं, तुमच्याशी बोलणं ही आमच्यासाठी एक पर्वणी असते. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचे की असं म्हणतात की माणूस असेल, कोणताही सजीव असेल, जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो मधला प्रवास आहे ते म्हणजे जीवन. त्यासाठी काही करायला लागत नाही. श्याम मनोहर असं म्हणतात की एकदा जन्माला आल्यानंतर काही एक न करता आपलं वय वाढतच जातं आणि आपल्याला मोठी झाल्याचा फील यायला लागतो. सो तुम्ही जेव्हा म्हणता की जीवन ही एक जगण्याची कला आहे, तर मुळात अशी कला असते का? कारण आजकालचा माणूस त्याच्या व्यवधानांमध्ये, अडचणींमध्ये इतका गुरफटलेला असतो. त्याची दुःख, त्याचे ताणतणाव, या सगळ्यामध्ये अशा पद्धतीची जीवन जगण्याची काही कला आहे हेच माणसाला माहीत नाही आहे. तुम्ही ही कला कशी सांगाल? माहीत नाही हेच तर दुर्दैव आहे ना. कारण आपल्याला बाकी सगळ्या 64 कला आणि सगळ्या गोष्टी माहीत असतात. 16 विद्या 64 16 विद्या 64 कला हे सगळं आपल्याला माहिती हो. आहे. पण जीवन जगणं ही एक कला आहे हे मात्र बहुतेक लोकांना माहीत नाही आहे. आणि ती नुसती कला नाही आहे, तर ते सायन्स पण आहे. म्हणजे आर्ट आणि सायन्स दोन्ही आहे. बरं. आम्ही सायन्स का म्हणतो? कारण ते निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे. संपूर्ण जीवनविद्या ही सद्गुरूंनी निसर्ग नियमावर अधिष्ठित केलेली आहे. निसर्गाचे जे नियम आहेत ते आपल्यासाठी डिटर्मिनिंग फॅक्टर असतात. म्हणजे दे कंट्रोल अवर लाईफ, निसर्गाचे नियम. पण आपल्याला ते नियम माहीत नसल्यामुळे आपण काहीही करतो आणि शेवटी आपल्याला ते भोगायला लागतं. समजलं की नाही? तर सद्गुरूंनी आहे ना की हा जो सायन्स आहे, जीवन जगणं हे सायन्स आहे खरं म्हणजे. कारण हे सायंटिफिक जे रूल्स आहेत, निसर्गाचे नियम. शेवटी सायन्स म्हणजे काय हो? सायन्स म्हणजे निसर्गाचे नियम जेव्हा आपण शोधतो ते सापडतात, त्याला आपण सायन्स म्हणतो. मी तर नेहमी म्हणतो, जी गोष्ट माहीत नाही त्याचा शोध घेणं म्हणजे विज्ञान. बरोबर. आता तुम्ही सांगा, गुरुत्वाकर्षण नव्हतं का कधी? होतच. कधी ॲपल खाली पडल्यानंतर झालं नाही ना. म्हणजे सगळे निसर्गाचे नियम, जेव्हा निसर्ग आहे ना जो चाललेला आहे ना, हा एका नियमानुसार चाललेला आहे. म्हणून तर आज आपण अवकाशात जातो. का जातो? कारण सगळं हे नियमाप्रमाणे चालल्यामुळे आपल्याला कळतंय की कसं जायचं. देर आर ऑल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. बरोबर की नाही? हो. त्यामुळे हे जो निसर्गाचा नियम इतका पक्के चाललेले आहेत, तर त्याला सुसंगत जीवन जगणं म्हणजे जीवन जगण्याची कला. कळलं ना? आता हे समजणं ही एक गोष्ट झाली. आता सायन्स आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण ते जगायचं कसं, याला आर्ट म्हणतात. म्हणजे काय सांगा, ती कला आत्मसात करायला लागते. एवढं सोपं नाही ना. हो. आता गुरुत्वाकर्षण आपल्याला माहिती आहे की वरतून खाली पडलं, पण तेवढं हे सोपं नाही. आपण जे निसर्गाचे नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो कर्मसिद्धांत म्हणतो आपल्या शास्त्रामध्ये कर्मसिद्धांत जो सांगितला आहे, हा कर्मसिद्धांत ऐकायला खूप मस्त वाटतं. पण तो ॲक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये जगायला
एवढं सोपं नाही. खूपच अवघड. म्हणून त्याच्यासाठी अभ्यास लागतो, त्याच्यासाठी साधना लागते, हे सगळं लागतं. ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही आहे. बरं. मेडिटेशनचा अर्थच आहे की प्रॅक्टिस, अभ्यास. म्हणून कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर तुम्हाला त्याचा अभ्यास करायला लागतो, त्याची प्रॅक्टिस करायला लागते. समजलं ना? ह्यालाच आपण साधना म्हणतो. साधना म्हणजे काय? साध्य होईपर्यंत जे काही करतो आपण त्याला साधना म्हणतो. हे साधना ही परमेश्वराची आळवणी नाही आहे. आता इथून सुरुवात होते. परमेश्वर म्हणजे काय? अगदी. इथूनच सुरुवात तो होते पुढचा ना. प्रश्न होताच. परमेश्वराची आळवणी म्हणजे कुठला तरी बाहेरचा परमेश्वराला आपण करायचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की परमेश्वर आतमध्येच आहे आपल्याकडे. त्याची आळवणी करायची म्हणजे आपल्यामध्ये जो आहे त्यालाच शोधायचं आहे आपल्याला, जो हरवलेला आहे आपल्याकडे. त्या म्हणजे आळवणी म्हणून दुसऱ्या कोणाची करायची नसते. म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही जे सर्वांचं भलं म्हणतो ते का म्हणतो? कारण सर्वांमध्ये तोच ईश्वर भरलेला आहे, तीच चैतन्य शक्ती भरलेली आहे. म्हणून कधी कधी ईश्वर म्हणायला भीती वाटते. ईश्वर म्हटलं की लोकांना कुठले कुठले दिसतात देव. देव दिसतात. हो. पण खरं ईश्वर याचा अर्थ चैतन्य शक्ती, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी चैतन्य म्हटलेलं आहे. आणि गीतेमध्ये ईश्वरच सर्वभूतांना म्हटलेलं आहे. एकच ते सगळं. म्हणजे चैतन्य शक्ती जी आतमध्ये आहे आपल्याजवळ तीच खरी ईश्वर आहे. आता तो आपण विसरलेलो आहे, तर त्याला आपल्याला आळवायचं आहे. म्हणजे आपल्यामधल्याच ईश्वराला आपल्याला आळवायचं आहे. पण मग ही जी काही विश्व प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांना म्हणजे विश्वशांतीची आणि सर्वांच्या जगकल्याणाची प्रार्थना आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जो ईश्वर आहे तो असा कोणत्या जाती धर्माला अभिप्रेत असलेला ईश्वर नाहीये. नाही, ती एक शक्ती आहे. बरं. आणि ती नुसती शक्ती नाही आहे. म्हणजे इलेक्ट्रिक शक्ती असते, गुरुत्वाकर्षण शक्ती असते, तिला मर्यादित आहे. त्या शक्ती सगळ्या मर्यादित आहे. आपल्याकडे जी चैतन्य शक्ती जी आहे ती इन्फायनाईट आहे. इन्फायनाईट पॉवर म्हणतात त्याला. इट इज डिव्हाइन. इट हॅज गॉट इन्फायनाईट पॉवर, इन्फायनाईट इंटेलिजन्स, इन्फायनाईट ब्लिस, इन्फायनाईट एक्झिस्टन्स, ज्याला आधी नाही अंत नाही, कधी निर्माण झालेली नाही, कधी नष्ट होणार नाही, अशी ती एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीमधनं सगळं निर्माण झालेलं आहे. आज एक सगळे जे म्हणतात ना भूमात्र भूतमात्र जे निर्माण झालेलं आहे किंवा जे जे काही निर्माण झालं आहे सृष्टीमध्ये ते सगळं त्या शक्तीमधनं निर्माण झालेलं ती आहे. बिग बँग थेरी सायन्स सांगतं. बिग बँग आपलं शास्त्र मानत नाही बिग बँग वगैरे. कारण स्फोटातनं काही चांगलं होईल असं वाटत नाही. बर. कारण स्फोट झाल्यानंतर चांगलं होतं का कधी? बर. स्फोट झाल्यानंतर सगळा गोंधळ होतो ना. नाही, पण आपल्याकडे स्थिती उत्पत्ती लय हे जे काही आहे पण त्यामुळे हे त्याचा नियम लय झाल्याशिवाय पुन्हा स्थिती पुन्हा हे सगळं उत्पत्ती होणार नाही. नियमानुसार चालते. बरोबर. त्यामुळे स्फोट होत नाही. शक्तीने जी निर्माण झालेली आहे ना ती व्यवस्था रूपाने झालेली आहे. अच्छा. सद्गुरू म्हणतात की तुम्हाला जर परमेश्वर डोळ्यांनी पाहायचं असेल तर तुम्ही व्यवस्था रूपाने पाहू शकता. सगळीकडे व्यवस्था आहे. तुम्ही बघा कुठे नाही असं आहे. आता झाड बघा, झाडामध्ये आपण बी रोवतो. आता एक बी रोवतो ते कुठे नाहीचं होतं, त्यातून झाड काय निर्माण होतो. त्याला पाणी आपण खाली देतो, ते पाणी वरती कसं चढतं? खरं आहे. आपल्याला पाणी वरती चढवायला पंप लावायला लागतो. इथे आतमध्ये चढतं, त्याच्यातनं पानं येतात, फुलं येतात, फळं येतात, पुन्हा त्या फळामध्ये तीच बी असते. हो. आता हे सगळे चमत्कार आहेत की नाही? हो. हे चमत्कार नसून ही एक व्यवस्था आहे. पाणी वरती जातं, गोड होऊन खाली येतं. निसर्गाची करणी नारळात पाणी आपण म्हणतो. त्यामुळे निसर्गामध्ये सगळीकडे व्यवस्था आहे. हम्म. आणि ही व्यवस्था पाहता आली पाहिजे आपल्याला. म्हणजेच परमेश्वराला पाहणं खरं. म्हणजे साध्या भाषेत जर बघायचं असेल ना, ही जी व्यवस्था दिसते ना आपल्याला, बघा ना, एक साधा हिरवा रंग, आपल्याला एकच हिरवा रंग माहिती आहे, पण किती शेड्स आहेत. तुम्ही प्रचंड नुसता छटाक. जंगलामध्ये जाऊन बघा किंवा झाडाची इकडे जाऊन, प्रत्येक पान वेगळं आहे. खरं आहे. आता ही कोणी निर्माण केलं असतं? समजलं ना? त्यामुळे तिथे कुठेतरी इन्फायनाईट इंटेलिजन्स आहे. पण सर्वसामान्य माणसाच्या कुवतीनुसार, बुद्धीनुसार ईश्वर किंवा परमेश्वर म्हटल्यानंतर त्याची त्याची स्वतःची अशी काही श्रद्धास्थानं असतात. तुम्ही देव मानता का? देव मानतो म्हणजे देव मानायलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आहे. बर. ती शक्ती आहे म्हणून तर मी आहे. तुम्ही सगळे आहात ना. हम्म. त्यामुळे देव मानणं आणि न मानणं असं नसतं. देवाला नाही, मी हा प्रश्न का विचारला तर गेल्या काही वर्षामध्ये असं झालेलं आहे की खरं तर मी आवर्जून सांगतो, प्रल्हाद दादा पै IIT मधनं BTech झालेले आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे आणि मग त्याच्यानंतर ठरवून या संपूर्ण जीवनविद्या मिशनचा आता कारभार समर्थपणे बघतायत. मी तुम्हाला
हा आता प्रश्न असा नाही विचारला. मास्टर्स डिग्री इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट पण केलेलं आहे बर, पद्मनालाल बजाजमधनं. ग्रेट. तर अलीकडे काय झालेलं आहे की आम्ही विज्ञानवादी आहोत असं जेव्हा सांगतात ना, तेव्हा ऑटोमॅटिकली देव नाहीच आहे, देवाला रिटायर करा असं म्हणणारा एक अतिरेक किंवा अतिरेकी भाव पण तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजे विज्ञान याचा अर्थ मी जसं म्हटलं की जे माहीत नाही त्याचा शोध घेणं इतकं साधं सोपं असलं पाहिजे. पण विज्ञानवादी आहे म्हणजे मग आम्ही संपूर्ण देवधर्माच्या विरुद्ध आहोत आणि देवधर्म करणारे हे जे काही आस्तिक लोक आहेत ते फार मागासलेले आहेत, सनातन प्रवृत्तीची लोक म्हणजे काहीतरी वेगळे आहेत असं म्हणणारा एक नवीन ट्रेंड आता यायला लागलेला आहे. काय झालं माहिती आहे, जे परमेश्वराला रिटायर करा म्हणतात ना, ते कुठल्या परमेश्वराला रिटायर करा म्हटलं समजलं पाहिजे आपल्याला. त्यांना परमेश्वर म्हणजे ते जे म्हणतात की मूर्ती, नंतर हे जे पूजा अर्चा काही गोष्टी जे चाललेल्या आहेत, काही गोष्टी सगळ्यात चांगलं वाईट म्हणत नाही मी, काही जे भंपकपणा चाललं आहे काही ठिकाणी, म्हणजे अतिरेक चाललेलं आहे, त्याच्यातनं फसवणुकीचे प्रकार चाललेले आहे, हे सगळं बघितल्यानंतर त्यांना वाटतं ह्याला रिटायर केलं पाहिजे. त्या अंधश्रद्धा आहेत. हां, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये अतिशय धुसर बॉर्डर असते, पण श्रद्धा पण असणं आवश्यक आहे. पण त्यांचा प्रहार जो आहे ना, हे जे विज्ञानवादी लोकांचा प्रहार या अंधश्रद्धेवर आहे, तो योग्य आहे, तो योग्यच आहे. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खरा परमेश्वर हे समजून जर घेतला, जो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की तो परमेश्वर कसा आहे, तर तो निराकार, अदृश्य आहे, तो दिसत नाही, इनविजिबल आहे, पण तो डिव्हाइन आहे. त्याच्या ठिकाणी डिव्हाइन नॉलेज आहे. आता हे डिव्हाइन नॉलेज नाकारू शकतो का आपण? आता तुम्हाला मी उदाहरण दिलं, झाडाचं पाणी वरती जातं, डिव्हाइन नॉलेज आहे की नाही? हो. आता तुम्ही सांगा, तुम्ही जन्माला येता, काय आपण काय करतो म्हणून आपण जन्माला येतो? काहीच नाही. सुरुवात फक्त जी होते ती जाऊन दे, त्याच्यानंतर ती सेल वाढत कसं जातो, तो एक एक आपल्या प्रत्येक ऑर्गनचा हे कसं करत जातो, एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की अजून मेडिकल शास्त्र संपूर्ण कळलेलं नाही कोणाला. आता आपण शोध लावतोय डीएनएचा आणि काय 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 शोध लावतोय, पण तो डीएनए होताच पूर्वीपासून. पण अजूनपर्यंत विज्ञानाला कृत्रिमरित्या रक्त तयार करता आलेलं नाही, कृत्रिम हृदय तयार करता आलेलं नाही, मेंदू तयार करता आलेला नाही, मेंदूतल्या अनेक पेशींपर्यंत माणसाला पोचता आलेलं नाही. तुम्ही म्हटलं तसं की काही गोष्टी माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत अजूनपर्यंत. सद्गुरू म्हणतात आता जर दात लावायचे असेल तर आपल्याला किती वेळा जायला लागतं डेंटिस्टकडे माप घ्यायला? आपले दात निर्माण झाले, कोणी माप घेतलंय काय? खरं आहे. आपली वाढ होत चालली आहे, म्हणजे असं नाही की एकदा जी पोटातनं बाहेर आलं तेव्हापासून वाढ चालली आहे, आणि ही सगळी आपण करत नाही, ही आपोआप चालली आहे. दिस इज गोईंग ऑन. म्हणजे मोठा होतोय, वृद्ध होतोय, मरतो, पुन्हा नवीन जन्म घेतो, हे सगळे ईश्वराची रूप आहेत. हे जर चाललेलं आहे तर तिथे कुठली तरी एक शक्ती शक्ती आहे, आणि ती शक्ती साधी शक्ती नाही. शक्ती म्हणजे ती अशी नाही, ती शक्ती विथ डिव्हाइन आहे, ती डिव्हाइन. कारण हे नॉलेज डिव्हाइन आहे. हे बॉडी तुमची निर्माण केली आहे, बॉडीमधलं आतमधलं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, आपण आता पंप निर्माण केला, आतमध्ये पंप आहे, आतमध्ये पाईपलाईन, केवढी मोठी पाईपलाईन आतमध्ये, आपण इथे पाईपलाईन निर्माण करतो, आपण वॉल्स निर्माण करतो, आपण सगळं काय काय निर्माण करतो. आता एव्हरीथिंग इज देअर इनसाइड ओनली. हे परमेश्वरानं सगळं फ्री मोफत दिलेलं आहे. आणि कसं चाललंय अजून लोकांना कळत नाहीये. न्यूरोलॉजी किती सायन्स प्रयत्न करतोय समजून घेण्यासाठी, हा मेंदू समजून अजून आलेला नाहीये. बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आतमध्ये आहेत. नाही, मग जेव्हा तुम्ही अध्यात्म सांगत असता त्यावेळेला अध्यात्मामध्ये एक आपल्याला लक्षात आलेलं आहे की ही एक शक्ती आहे ज्याला आपण ईश्वर म्हणतो. बरोबर. पण मग ती शक्ती साध्य करण्यासाठी किंवा त्या शक्तीपुढं कृतज्ञ होण्यासाठी तुम्ही जी प्रार्थना सांगता ती प्रार्थना उपयोगी पडते, आणि पुन्हा माणसांमधले रिलेशनशिप सुधारण्यासाठी सुद्धा ही प्रार्थना उपयोगी पडते. येस. कशी काय? पुन्हा सगळं शास्त्र म्हणजे जे म्हणतो की विचारांचं शास्त्र आहे, मनाचं शास्त्र आहे. आज आपले पाश्चात्य लोकांनी आपल्याला शिकवलं की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आता त्याचा प्रसार जोरदार चाललाय की पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, तुम्ही ऐकलं असेल सगळं. पण आपल्याला पहिल्यापासून मनाचे मन हे याच्यावर रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आहेत. सगळीकडे मन, लहानपण मन करारे प्रसन्न, तुकारामाने म्हटलंय की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि शेवटी काय म्हटलंय की हेच मन गणपती आहे म्हणून सांगितलं. संतांनी काय सांगितलं, आधी मन घेई हाती तोची गणर आहे गणपती. एक संतांची उद्गार आहे. त्यामुळे संत पण असं म्हणत नाही की कुठली ती मूर्ती म्हणजेच देव. मूर्ती ही रूपक आहे, रूप आहे. म्हणजे आपल्याला
कधी एक पूजा करायला लागतं, माणसाला कधी श्रद्धास्थान लागतं, ते आतमध्ये पाहू शकत नाही. त्या आतमध्ये पाहण्यासाठी खूप मोठी साधना करायला लागते. आतमध्ये पाहण्यासाठी एवढी काय प्रत्येकाची प्रगती झालेली नसते. हो. मग सामान्य माणसाला, लहान मुलापासून सामान्य माणसाला एक मूर्ती हे प्रतीक असतं अच्छा. आणि त्याला देव समजून तो नमस्कार करतो. आता मला तुम्ही सांगा की आता आपण आपले आई वडील किंवा आपले जे गेलेले वरती आहेत त्यांचे आपण फोटो लावतो आणि त्याला नमस्कार करतो. त्या फोटोमध्ये तो आहे का? नाही. तुमचे आई वडील तिथे आहेत का? किंवा तुमचे आजी आजोबा आहेत का तिकडे? पण त्यांचं स्मरण करण्यासाठी काहीतरी समोर लागतं, आपल्याला लागतं की नाही? हो. म्हणजे नुसतं पण स्मरण करता येण्यासारखं असतं, हम्म. पण हे सोपं पडतं लोकांना की बाबा आपल्या आई मुलांना सांगता येतं, बाबा हे तुझे आजी आजोबा नमस्कार कर, सांगता येतं की नाही? हो. म्हणून सर्वसामान्यासाठी ही जी मूर्ती निर्माण केलेली आहे हे प्रतीक म्हणून निर्माण केलेलं आहे. अच्छा. पण आपले लोक त्यालाच प्रत्यक्षता समजायला लागले, हम्म. त्याच्यामध्ये अडकायला लागले हम्म. आणि त्याच्यामधनं कर्मकांड निर्माण झाली. कर्मकांड वाईट, पण पूजा करणं, देवाला नमस्कार करणं, पूजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत ना. कुठेतरी वाकायला शिकलं पाहिजे. माणसं हो. वाकतच नाहीत कुठे. खरं आहे. म्हणून नम्र वाहण्यासाठी कुठेतरी एक जागा पाहिजे की नको? म्हणून ती आपण केलेली जागा आहे, ती व्यवस्था आहे. आपल्या पूर्वजांनी हुशारीने केलेली ती व्यवस्था आहे. पूर्वजांना माहीत नव्हतं असं नाही की आतमध्ये ईश्वर आहे. अहम ब्रह्मास्मी कोणी लिहिलं? हो. त्यांना माहीत होतं ना, तरीसुद्धा त्यांनी देवाची संकल्पना निर्माण केल्या, पूजा करण्यासाठी स्थान दिलं. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या की सामान्य माणसाला कुठेतरी वागता आलं पाहिजे. त्या ईश्वराला पोचेपर्यंत खूप वेळ आहे, तिथे सगळे पोचू शकत नाहीत. मग सामान्य माणसासाठी हे केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये लोकांची जी फसवाफसवी होते ना, ती वाईट आहे. मी अनेक डॉक्टरांना हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही एवढे अभ्यासू आहात, अध्यात्माचा पण अभ्यास आहे आणि विज्ञानवादी टेक्स्टबुकचा पण अभ्यास आहे. मन म्हणजे नेमकं काय? ते कुठं आहे? मेंदूत आहे, हृदयात आहे. मन काय आहे? विचार आहे, भावना आहे. मेंदू एखादी भावना निर्माण करू शकतो, मन त्याच्यावरती आरूढ होतं का मनात निर्माण झालेल्या भावनेला मेंदू कंट्रोल करतो? हा एक मोठा वाद चाललेला होता, आता पण चालला होता. पण आपलं जे शास्त्र सांगतं किंवा आम्ही जे सांगतो, ते सद्गुरूंनी जे मन सांगितलं आहे, सद्गुरू म्हणतात मन हे जरी अंतरेंद्रिय असलं तरी ते आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे, जी आपल्याकडे जाणीव रूपाने नांदते. सच्चित आनंद असं त्याचं स्वरूप आहे. अच्छा. सत म्हणजे साध्या भाषेत एक्झिस्टन्स, चित म्हणजे जाणीव आणि आनंद म्हणजे आनंद. बरोबर? तर ही शक्ती जी आहे ना आपल्याकडे सच्चिदानंद रूपाने आहे. म्हणजे काय? सत आहे. सत म्हणजे ती ऑलवेज देअर. बर. इट इज ऑलवेज देअर इन नाऊ. आणि चांगल्या अर्थानं. चांगल्या अर्थाने. पॉवर म्हणजे तिथूनच पॉवर निघते सगळी. सगळी शक्ती ज्या निर्माण झालेल्या आहेत, आज आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो, ती त्याचंच मॅनिफेस्टेशन आहे. लक्षात ठेवायचं, त्याचंच मॅनिफेस्टेशन आहे. तेच शक्ती निरनिराळ्या फॉर्ममध्ये आपण म्हणतो ना, शक्ती चेंज होत जाते. हो. शक्ती एनर्जी आपण म्हणतो, एनर्जी कॅनॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. सो ती ऑलरेडी जी एनर्जी आहे तीच ट्रान्सफॉर्म होत असते. बरोबर. कळलं ना? हो. तर सांगायचं मतलब काय की मन इज अ कॉन्शियसनेस. समजलं ना? पण तो येतो कुठून? हां, ती जी मी सांगितलं जाणीव जी आपल्याकडे नांदते, आपल्याकडे ही हा जो ईश्वर कसा नांदतोय, तो जाणीव रूपाने नांदतोय. म्हणून आज आपण जे जाणतोय, प्रत्येक गोष्ट जाणतो ना, मी तुम्हाला बघितलं मी जाणलं, त्यांना बघितलं मी जाणलं, हे जाणणं जे आहे ना, हे दिस इज कॉन्शियसनेस. समजलं ना? आणि हा कॉन्शियसनेस जो आहे ना, हा आहे ना आपल्याकडे जेव्हा बहिर्मुख होतो, म्हणजे तो जगाशी संबंध जोडतो, तेव्हा ते मन रूपाने नांदते. तीच कॉन्शियसनेस. म्हणून आज सगळे लोक मान्य करतात. आता तुम्ही मोठमोठे काय म्हणतात अध्यात्मातले लोक आणि सायंटिस्ट लोक, ते लोक आता मान्य करायला लागले की माइंड इज अ कॉन्शियसनेस म्हणून. अच्छा. समजलं ना? आणि मनाची शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती. मनाची शक्ती कुठून येते? तिथूनच येते. कारण मन इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट कॉन्शियसनेस. कळलं? म्हणजे जी मेन एनर्जी आहे त्याचंच मन हे प्रगटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन आहे. कळलं? आणि मन आणि इच्छाशक्ती यांच्यात काय संबंध? मनामध्ये सगळं निर्माण होतं. इच्छा, हे जे वासना म्हणतात ना, हो. ह्या मनामध्ये निर्माण होतात. षड्रिपू. विचार निर्माण तिकडेच होतात. अच्छा. इमोशन त्या मनामध्येच निर्माण होतात. म्हणजेच जाणीवेमध्ये निर्माण होतं.
त्याला मन म्हटलंय कारण ही जाणीव जेव्हा बहिर्मुख होते, हम्म. बघा मी काय बोलतो नीट समजून घ्या, ही जाणीव जेव्हा बहिर्मुख होते, बहिर्मुख म्हणजे काय, आपल्या सेन्सद्वारे जगाला जोडली जाते, तेव्हा त्याला मन म्हणतात. अच्छा. आणि जेव्हा ती अंतर्मुख होते तेव्हा ती प्युअर कॉन्शियसनेस असते, कळलं. आणि ही जी कॉन्शियसनेस जेव्हा अंतर्मुख होते म्हणजेच आपण मन बंद करतो, स्टील करतो, तेव्हा जो आतमध्ये एक्झिस्टन्स दिसतो आपल्याला, तुम्ही डोळे मिटून बसा मग तुम्हाला कळेल की तुम्हाला आहे म्हणून जी जाणीव होते, मी आहे, ही जी जाणीव आहे ना, तेच एक्झिस्टन्स आहे त्याचं. आणि हे एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस रूपाने आपल्याकडे आहे. आणि हे कॉन्शियसनेस जेव्हा प्युअर होत जातं त्याला साधना लागते आणि याची प्युरिटी वाढत जाते आणि शेवटी ते डिव्हाइन होतं, तेव्हा एनलाइटमेंट होतं. मोक्ष म्हणा, एनलाइटमेंट म्हणा, सेल्फ रिअलायझेशन म्हणा, हे सगळं जेव्हा ती अंतर्मुख होते तेव्हा. जोपर्यंत आता आपल्याकडे तीच कॉन्शियसनेस जाणीव मन रूपानेच नांदते, आपलं संपूर्ण लक्ष बाहेरच आहे, आतमध्ये कोण बघतंय, हो, नाहीच बघा. आता आजकाल लोकांना एवढी सगळी व्यवधानं आहेत, ताणतणाव आहेत, स्पर्धा आहे, तर अशा काळात तुम्ही आता जे सगळं सांगताय ते मला पटतंय, पण पुन्हा ऍट द सेम टाइम हे अवघड आहे, हे करावं लागेल की ते असं वाटतंय. अवघड पण म्हणजे माझ्या काय? रोजच्या आयुष्याशी ते मी जुळवून घेऊ शकत नाही. सो सर्वसामान्य माणसांनी काय करावं, यातून सुवर्ण मध्य कसा खरं करावा? म्हणजे रोजच्यासाठीच हे लागतं. हा, खरं आहे. आज जे तुम्ही मगाशीच शब्द वापरले रिपूज, या मनामध्ये विकार निर्माण का होतात, प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि सद्गुरू श्री वामनराव पैंचं एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्या शिष्याला काय सांगता माहिती आहे, मी सांगतो म्हणून ऐकू नको, मला का म्हणून विचार. मी प्रत्येकाचं काचं तुम्हाला उत्तर देईन. आणि हे काचं उत्तर दिलं की ते असं नाही देणार की काहीतरी मी सांगतो म्हणून ऐका, असं नाही, त्याला सायंटिफिक यांनी सांगणार ते. आणि आपलं ऑफकोर्स शास्त्र आहेच, कळलं ना, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, कारण जे एनलाइटमेंट जे म्हणतात ते सगळ्यांना झालेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही की एनलाइटमेंट काय, बरोबर की नाही? बरोबर, तो अनुभवण्याचा तो विषय. अनुभवण्याचा विचार आहे. तर सद्गुरू म्हणतात त्याचं ते सोडून द्या, तुम्ही तिथपर्यंत नाही गेलं तरी तुम्हाला मन तुमच्याकडे आहे ना, रोजच्या रोज त्या मनाला कसं जिंकता येईल, मन आपल्या हातात कसं येईल. नाही, प्रल्हाद दादा, काय आहे, मी स्वतःला कसं जिंकेन हा एक भाग आहे, पण मी समोरच्याला कसं जिंकेन हा आताच्या जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अगदी आणि सोपं म्हणून आहे. तुम्ही जेव्हा जी प्रार्थना सांगता त्या प्रार्थनेमध्ये किंवा आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये खरोखर एवढी ताकद असते का, सांगतो. की ज्याच्यातून मानवी रिलेशन्स खूप छान डेव्हलप एकदम होतील का? एकदम आम्ही सगळं प्रूव्ह केलेलं आहे. आम्ही जीवनाच्या लॅबोरेटरीमध्ये सगळ्या गोष्टी प्रूव्ह करतो. जीवनाच्या लॅबोरेटरी. जीवनाच्या लॅबोरेटरी आम्ही साध्या लॅबोरेटरी नाही करू शकत, कारण हे इनव्हिजिबल आहे, याला काय बरोबर, करता हो. येईल. दिस इज एक्सपिरियन्शियल, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रूव्ह करायचं आहे. आम्ही तुम्हाला सांगणार असं करा, केल्यानंतर पहा. म्हणून सद्गुरू कृपा या शब्दाचा अर्थ काय सांगता माहिती आहे, कर आणि पहा. अच्छा, वा. कृपा म्हणजे असं नाही की कोणतरी, सद्गुरू म्हणतात मी तुझ्यावर कृपा करणार नाही, तू मी सांगतो ते कर आणि पहा तुला काय मिळतं ते, त्याला कृपा म्हणतात, बरोबर ना. तर आता हे मनाचं शास्त्र आहे ना, हे नीट समजून घेतलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपले जे विचार आहे ना, विचार शक्ती म्हटलेलं आहे, माहिती आहे ना, हो. कल्पना शक्ती, शक्ती. भावना शक्ती. शक्ती का म्हटलं, कारण ही शक्ती सांगितलं ना, दुसरं काय नाहीच आहे आपल्याकडे. ही जी चैतन्य शक्ती मॅनिफेस्ट होऊन विचार फॉर्ममध्ये येते, म्हणजे विचार हे असो त्याचीच मॅनिफेस्टेशन आहे, आतमधल्या शक्तीचंच मॅनिफेस्टेशन विचार आहे. आणि हे विचार शक्ती असल्यामुळे त्याला व्हायब्रेशन्स आहेत, त्याला फ्रिक्वेन्सी आहे, सगळं आहे. आपण एखादी शक्ती म्हणतो जेव्हा, तेव्हा त्याला फ्रिक्वेन्सी असते ना, व्हायब्रेशन्स आहेत ना, व्हायब्रेशन फॉर्ममध्येच असते ना, तसे ह्याला पण फ्रिक्वेन्सी आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी जेवढी हाय तेवढे विचार चांगले, तेवढी फ्रिक्वेन्सी हाय, कळलं. आणि विचारांचं एक जग आहे, लक्षात ठेवायचं. जसं आपण भूताकाश म्हणतो, भूताकाश म्हणजे काय, जे आपल्याला दिसतं त्याला भूताकाश म्हणतो. आता ही पोकळी आपल्याला दिसते, त्या पोकळीमध्ये तुम्ही आहात, मी आहात, हे दिसतं ना. पण ह्याच पोकळीमध्ये माइंड पण, कॉस्मिक माइंड पण आहे, हे आपल्याला दिसत नाही, कारण ते इनव्हिजिबल आहे. त्याच पोकळीमध्ये डिव्हाइन कॉन्शियसनेस पण आहे, कारण चैतन्य शक्ती सगळीकडे भरलेली आहे. अवघड आहे सगळे समजून घ्यायला. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे सोप्या रीतीने सांगतो. ही चैतन्य शक्ती जी आतमध्ये आहे ना, ती बाहेर पण आहे, ती नाही अशी जागाच नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते ही आकाशाला गवसणी पण घालू शकतो. आता आकाशात आपल्याला कळत नाही, तर आकाशाला गवसणी घालणे काय करणार आपल्याला, बरोबर. तर ही चैतन्य शक्ती पण इथे भरलेलीच आहे सगळीकडे, आपल्याला दिसत नाही. आतमध्ये पण ती आहे, आपल्याला जाणवत नाही, बरोबर. तसंच
कॉस्मिक माइंड म्हणून एक आहे. म्हणजे कॉस्मिक माइंड सगळीकडे आहे. म्हणजे तुमचं मन, माझं मन हे सगळं जोडलेलं आहे. हम्म. तो एक सागर म्हणाल, प्रचंड सागर. इंटरनेटचं जसं महाजाल आहे, एकमेकाला Yes, कनेक्ट तसं आहे हे सगळे. सगळं महाजाल आहे. याच्यामध्ये सगळ्यांचे विचार व्हायब्रेशन रूपाने नांदतायत तिथे. आपल्याला दिसत नाही, कारण ते व्हायब्रेशन आपल्याला दिसत नाही. जाणवत पण नाही. माझी फ्रिक्वेन्सी तुम्ही कॅच करू शकता. बर. आता हे तर तुम्हाला ESP तुम्ही ऐकलंय ना, एक्स्ट्रा सेन्सरी हो, परसेप्शन हो, ऐकलंय की हो, नाही? हो. त्याच्यावर सायन्सनी प्रयोग केलेले आहेत. हो. म्हणजे इथे मी जर विचार केला तर तो अमेरिकेत पकडू शकतो. हो. तो जर ध्यानाला बसला आणि ती फ्रिक्वेन्सी त्याच्याकडे असेल तर तो पकडू शकतो. एवढं तर प्रूव्ह केलं सायन्सनी. हो. याचा अर्थ काय की माझी फ्रिक्वेन्सी, मी जेव्हा तुमचं स्मरण करतो, तुमच्याबद्दल मी विचार करतो, तेव्हा माझे विचार तुमच्यापर्यंत पोचतात इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन्स. समजलं? एवढी विचारांमध्ये ताकद आहे, ताकद आहे. म्हणून त्याला शक्ती म्हणतो आपण. म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम असेल तर प्रेमाची भावना तुमच्यापर्यंत पोचते. अच्छा. माझ्या मनात जर तुमच्याबद्दल राग असेल तर रागाची भावना पोचते. माझ्या मनात तुमच्याबद्दल मत्सर, द्वेष असेल तर ती पण भावना तुमच्यापर्यंत पोचते. कृतज्ञता असेल तर ती पण पोचणार. थांबा, पुढे सांगतो काय ते. हा. प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोचते. हे पटलं तुम्हाला? हो. उदाहरण देऊन सांगतो. आपण बायकांना म्हणतो, बायका काय म्हणतात, त्याची नजर बरोबर नाही. हम्म. आता नजर काय, डोळे सगळ्यांचे सेम, हम्म. त्यात काय नजर आली? नजर बरी नाही म्हणजे त्यांच्या मनात जे वाईट विचार चालले तिच्याबद्दल ते तिला जाणवतात. त्यांच्याकडे तो सिक्स सेन्स असतो. समजलं? हम्म. आपल्याकडे पण तो सिक्स सेन्स हा शब्द. हा, बरोबर. पण आपल्याकडे पण तोच आहे. म्हणून आपला जो रिस्पॉन्स असतो कुठल्याही माणसाला, आता तुमचं माझ्याबद्दल जर प्रेम असेल तर माझा रिस्पॉन्स ॲटोमॅटिक हम्म. नॉट जाणीवपूर्वक काही होत नाही, सगळं अजाणतेपणे होतं. हा माझा चांगलाच असतो, अच्छा. निदान वाईट तरी नसतो. बरोबर? हम्म. आणि तुमच्याबद्दल जर मी प्रेमाने विचार करत बसलो की देवा याचं भलं होते, देवा मनापासून मी म्हटलं, तर हा भाव पण तुमच्याकडे पोचतो आणि तुम्ही मला तसा रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करता. बर. आता हे तुम्ही मला प्रूव्ह करून दाखव, मी करून दाखवतो. तुम्ही आता एक लक्षात ठेवायचं, तुमचा कोणती शत्रू समजा आहे किंवा तुम्हाला जो एक माणूस आवडत नाही, धरून चाला, तुमचा बॉस असेल, तुमचा कोण असेल ते, त्या माणसाला डोळ्यासमोर आणा हम्म. आणि मी सांगतो जसं ही देवा यांचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याची भरभराट होते, असं मनापासून म्हणायला सुरुवात करा. हम्म. तो माणूस चेंज होतो की नाही बघा. एका दिवसात होणार नाही. हम्म. पण हे जर तुम्ही रोज करत बसला, हम्म. ही साधना आहे ना, एका दिवसात कुठलीच गोष्ट होत नाही. हळूहळू त्याच्यामधली जी भावना जागृत व्हायला लागते. दिस इज कनेक्शन इज देअर ना. आपला प्रॉब्लेम काय आहे, मला ज्यांच्याबद्दल कटुता आहे, वैर भावना आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगले विचार येतच नाहीत. हाच तर आपल्या कॉमन माणसांचा म्हणूनच प्रॉब्लेम त्याला आहे. कला म्हणतात. जीवन जगण्याची कला. कला कधी? अच्छा. आता तुम्हाला गाणं म्हणता येतं, नाही. पण तुम्हाला सूर माहिती आहे, हो. प्रयत्न केला तर जमेल. बरोबर. तसं हे आहे. क्या असं बात. नाही की कुठलीच गोष्ट जमणार नाही असं नाही. कला आहे म्हणजे काय, कला हस्तगत करायची असते. शिकायची असते. तुम्ही म्हणा मी काहीच नाही करणार आणि मला येणं असं नाही होत. म्हणून आमच्या लोकांना आम्ही सतत प्रार्थना म्हणायला लावतो. रोज 1000 वेळा म्हण. बर. रोज लोकांबद्दल भलं कर म्हणत राहा. आता आमच्याकडे लोक आहेत अशी आहेत ना, दिसलं की मनात म्हणतात. आता तुम्ही मनात दिसला, मी मनातल्या मनामध्ये देवा यांचं भलं कर म्हटलं. एक वाक्य म्हणायला काय बिघडतं? नाही, खरं आहे. हो की नाही? आणि शब्दात किंवा ते विचारामध्ये ताकद असते. म्हणजे आपण जेव्हा आणि- शुभेच्छा देतो Yes. ते आपल्याला पण बरं वाटतं. बरं वाटतं की पण नाही? शिवी दिली की आपल्याला पण राग येतो. आपल्याला पण राग येतो. खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणून तुम्ही जेवढं लोकांचं भलं म्हणत राहाल, हम्म. लोकांचं चांगलं होऊ दे, लोकांचं भलं होऊ दे असं म्हणत राहाल, त्यातनं स्वतःचं पण भलं होतं. एका बाजूनी तुमचं मन शुद्ध होत जातं, हम्म. दुसऱ्या बाजूनी त्याच्याशी तुम्ही जोडले जाता. रिलेशनशिप स्लोली डेव्हलप्स. समजलं? आणि काय होतं मग नंतर एकमेकांशी चांगले नांदायला लागतात. हेच तर पाहिजे आपल्याला. हे बरोबर? तुम्ही जे सगळं म्हणता ना, हे सगळं संत लोकांनी करायचं असतं. असं आपल्याकडे एक सोयीस्कर शास्त्र आहे. म्हणजे माझे काही मित्र सांगतात की परमेश्वराला सुद्धा राग आवरत नाही, म्हणून तर देवानं वर आणि शाप असे दोन्ही केले. जेव्हा देवाला सुद्धा राग अनावर झाला तेव्हा देवानं शाप दिलेले आहेत, आणि मग जेव्हा देवाला कळालं की अरे आपण चुकलो, ते त्याला उशाप दिलेले आहेत. आपण तर सर्वसामान्य साधी माणसं आहोत, अशी एक पळवाट काढली जाते. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने विचारतोय की मला माझ्या विकारांवरती कंट्रोल करायचा असेल, माझ्या रागावरती असेल, माझ्या द्वेषावरती असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही एक सांगितल्यानुसार प्रार्थना रोज म्हटली पाहिजे, पण ती म्हणण्याची माझी इच्छाच होत नसेल तर काय करायचं? आता ते काय करणार सांगा.
आता एखादा माणूस म्हणणार मी नाहीच करणार, आपण काय करू शकत नाही ना. आपण फक्त सांगू शकतो. नाही, हे का त्याचा दुसरा अर्थ काय आहे की आज आपल्याकडे दहशतवादी तयार होतात. आपल्याकडे ज्या पद्धतीनं काहीही कारण नसताना आपण ट्रॅफिकचे नियम मोडतो. आजकाल ही अशी एक विध्वंसक वृत्ती वाढत चाललेली आहे. एखादी गाय किंवा एखादं मोकाट जनावर निघालं असेल तर त्याला दगड मारायचा, कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं. माहिती आहे की आपण हे चूक करतोय, पण तरी सुद्धा मला कायदा मोडायचा आहे, मला दुसऱ्याला उपद्रव द्यायचा आहे, मला माझी उपद्रव क्षमता सिद्ध करायची आहे, असं एक नवीन आजकाल लॉजिक तयार होत चाललेलं आहे. हे सगळं संस्कार नाही म्हणून झालेलं आहे. एक लक्षात ठेवा, माणूस हा संस्कारांनी बनलेला माणूस आहे, लक्षात ठेवायचं. लहानपणापासून तुम्ही काय संस्कार देतात लोकांना त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून हे जे मन बनलेलं कसं आहे, आता आपलं मन आहे ना, हे बाहेरच्या संस्कारांनी बनत जात आहे. हा मोठा विषय खरा म्हणजे की सुसंस्कारित मन व्हायला पाहिजे. आपलं मन आज जे आहे ना, हे विकारांनी भरलेलं आहे. कारण आपल्याला कोणी शिकवलंच नाही या गोष्टी. लहानपणापासून आपल्याला स्पर्धा करायला शिकवलं, त्याचं कोणाचंही आपण द्यायची वृत्ती शिकवली नाही. आणि कसं आहे, आपली रेग मोठी करायची ऐवजी दुसऱ्याची छोटी करायची. आता हे जर तुम्ही लहानपणापासून शिकवत राहिला, आता तुम्ही जे दहशतवादी म्हणतात यांच्याबद्दल काय ना, संस्कार चांगले नसतात. आता दहशतवादी म्हणजे काय, ज्यांना संस्कार चांगले नाही आहेत. म्हणून कुठलाही माणूस जर तो कुसंस्कारित असेल तर तो तसाच वागणार, त्याला काही वाटणार नाही. काही लोकांना मारलं तरी काही वाटणार नाही. आजच मी एका कारागृहामध्ये जाऊन आलो, तिथे आमचे जीवनविद्या मिशनचे लेक्चर्स होतात. त्यांच्याकडनं आम्ही प्रार्थना म्हणून घेतो, कारागृहामधल्या बंदी लोकांकडनं आम्ही प्रार्थना करून घेतो. अशा आमच्याकडे भरपूर, आता कोल्हापूरच्या जेलमध्ये जाऊन आलो मी आता, समजलं ना. तर तिकडे माझ्यासमोर बसलेले सगळेजण प्रार्थना म्हणत होते. मी म्हटलं प्रार्थना म्हणून, सगळ्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. त्याच्यातले कित्येक लोक सुधारलेले आहेत. त्यांनी कबूल केलं की मी एक रागाच्या भरात मी केलं हे सगळं, आता मी पश्चाताप पावलेलं आहे. बरोबर की नाही. मग सांगायचा मतलब काय की तुम्हाला हे जे विकार आहेत ना, हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी साधना करायला लागते. म्हणून मी नेहमी सांगतो, आता तू लहानपणापासून आम्ही काही तुम्हाला भेटलो नाही आहे, बरोबर. मग आता काय करायचं, सोडून द्यायचं का नाही. आता पण करता येणं सगळं आहे. तुम्ही आता मला विचारलं की आपला द्वेष मत्सर कमी करायला पाहिजे. एक सोपा उपाय आहे, तुम्हाला ज्याच्याबद्दल द्वेष वाटतो ना त्याच्याबद्दल भलं करची साधना करत राहा. रोज, एक दिवस नाही, एक दिवस म्हटलं झालं असं नाही होत. मग आता मला समजा एक माणूस आवडत नाही, मी रोज सकाळी उठायचं, त्याला डोळ्यासमोर आणायचं, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा होऊ दे, देवाची भरभराट होते, असं मनापासून म्हणत राहायचं. काय होईल, एका बाजूने तुमचं मन स्वच्छ व्हायला लागले. डबल फायदा आहे, दुहेरी शस्त्र आहे सगळं. एका बाजूने तुम्ही सुधारतात, दुसऱ्या बाजूने तो सुधारतो तुमच्याबरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो सुधारतो म्हणजे त्याची रिलेशन फक्त तुमच्याबरोबर सुधारतात. तो बाहेर सुधारेल की मला गॅरंटी नाही. त्याच्यासाठी जीवनविद्येचं ज्ञान घ्यायला पाहिजे. समजलं तुम्हाला. आता मी समजा एखादा बॉस आहे, एकदम कडक बॉस आहे, आणि आमच्याकडे झालेलं आहे. त्या कडक बॉसला मी जेव्हा भलकशी साधना करतो तेव्हा तो तुमच्याशी चांगला वागायला लागतो, पण तो दुसऱ्यांशी चांगला वागेल हे मला माहिती नाही. पण मला सांगा, एकीकडे आपण जेव्हा या सगळ्या षड्विकारांबद्दल, रिपूंबद्दल बोलतोय, त्याच वेळेला माणसाला एक भीती असती, ती म्हणजे हे केलं तर पाप आणि हे केलं तर पुण्य आहे. म्हणजे यात स्वप्न दोन बाजू आहेत की ह्याच्या एक भीती आहे. आणि मला असं वाटतं की हे मुद्दाम ठरवून आपल्या ऋषीमुनींच्या किंवा अनादि अनंत काळापासून हे केलं असेल, ही एक सिस्टीम केली असेल की चांगलं वागायचं असेल ना तर त्याला पुण्याचं लेबल, आणि जो वाईट वागतोय, ज्याला त्याच्यापासून लांब ठेवायचे कुकर्मापासून, तर त्यासाठी त्याला पापाचं लेबल. तुम्ही पाप पुण्य मानता आणि असा पुण्याचा संचय वगैरे करून ठेवता येतो का? आपले जे पूर्वज होते ना ते हुशार होते. नक्कीच. कारण तुम्ही आज जे म्हणता ना नियम तोडतोय आपण, हो हो. कारण आपल्याला नियम तोडला काय वाटत नाही का, तोडलं तर काय होणार, कोण बघत नाही आहे, कॅमेरा नाही म्हटल्यानंतर बिंदास तोडतात. पोलीस पण बघत नाही आहे, पोलीस नाही म्हटल्यानंतर तोडतात. भीती नाही कोणालाही. कुठलेही नियम जर पाळायचे असेल आयुष्यामध्ये, जर तुम्हाला नियम पाळायचे असेल तर भीती लागते. खरं आहे. त्याशिवाय पोलीस उभा असलं तर कोण तोडत नाही ना. कोणाला तरी मानलं पाहिजे आणि कशाची तरी भीती पाहिजे. अगदी बरोबर. मग ही भीती घालून ठेवलेली आहे की तू जर असं केलंस, उपासा दिवशी जर तू खाल्लंस तर पाप लागेल, मग तो विचार खात नाही. समजलं. मग आता हे खरं पाप आणि पुण्य हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आता काही भीती घातले ते आपण पण घातलेले आहेत. समजलं ना. आपण म्हणजे आजच्या अलीकडच्या काळातल्या लोकांनी काळात लोकांनी भीती घालून ठेवलेली आहे.
आजकाल पाप आणि पुण्याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. कारण काय माहितीये, पाप आणि पुण्य म्हणजे काहीच कळलेलं नाही. मी तुम्हाला तेच विचारणार आहे की काय आहे सांगतो नेमकं, तुम्हाला. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे सत्कर्माचं फळ म्हणजे पुण्य. बर. सत्कर्माचं फळ म्हणजे सुख. आपला कर्मसिद्धांत तुम्हाला माहिती आहे, हो. कर्मण्येवाधिकार सगळे ऐकतात, हो, बरोबर ना? हो. मग ह्याच्यामध्ये मेनली कर्मसिद्धांत काय आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय की तू जर कर्म केलं तर त्याचं फळ तुला मिळणार. हो. बी पेरली की त्याचं फळ येणारच. तसं तुम्ही जेव्हा कर्म करता तर त्याचं फळ येतं. समजलं? पण त्याच वेळेला असंही म्हटलं जातं की मी त्या फळाची अपेक्षा धरू नका. ते सांगतो सर. हो. सांगितलं नाही एवढी मोठी आहे हो. की ते अर्धा पाऊंडाचं होणार हो. नाहीये. हो. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. माझ्याकडे आहे म्हणजे सद्गुरूंकडे आहे, मी ते आता पुढे देतोय. तर प्रत्येक कर्म जेव्हा तुम्ही करता त्याचं रिॲक्शन तुम्हाला मिळणार. ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन म्हटलेलं आहे ना. हो. सद्गुरू म्हणतात आपल्या स्पिरिच्युअल भाषेमध्ये, स्पिरिच्युअल जो लॉ आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन इज मल्टिप्लाय अँड मॅक्झिमाइज. बर. नुसती रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट नाही, ते फिजिकल झालं. फिजिक्स ॲक्शन रिॲक्शन इक्वल सांगतं, पण मेटाफिजिक्स काय सांगतं, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं जास्त करून की ॲक्शनला रिॲक्शन मल्टिप्लाय होते. आणि त्याच्यासाठी उदाहरण सद्गुरूंनी साधं मँगोचं बी दिलं. एक बी टाकलं तर 4,000 आंबे आले ना. खरं आहे. तसं आहे, कारण ते सटल आहे, ही प्रोसेस सटल आहे. आणि बॉल मारल्यानंतर तो एकच बॉल परत येणार, ही तर ग्रॉस स्थूल आहे, बरोबर ना? म्हणून जेव्हा सूक्ष्म गोष्टी असतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया वाढते. अच्छा. म्हणून याचा अर्थ काय, आता तुम्ही जर वाईट कर्म केलं तर जे तुला फळ मिळणार दुःख, ते दुःख मल्टिप्लाय होणार तुझं. आणि हेच जर तू चांगलं कर्म केलंस तर तुला जे फळ मिळणार ते पण मल्टिप्लाय होणार. आता सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनात शिल्पकार. म्हणजे काय, आता तू ठरव, तुला चांगलं फळ पाहिजे की किडकं फळ पाहिजे की फळ नको, हे तू ठरवायचं. मी सांगायचं काम केलं की चांगलं कर्म कर. आता पुन्हा प्रश्न पडला, चांगलं कर्म म्हणजे कोण? काय? आता कोण म्हणतं उपास करताना तुझं चुकून लसूण खाल्लं पाप. ह्याला पाप म्हणत नाही. चुकून एखादी गोष्ट घडली, पहिली गोष्ट तुम्हाला उपास करायला का सांगितलं? शरीराच्या आरोग्यासाठी. शरीरासाठी. सद्गुरू काय म्हणतात की पूर्वीच्या लोकांनी तुम्हाला भीती का घातली, त्याच्याशिवाय तुम्ही सोडणार नाही, रोज खात बसणार डबल. आता आपलं तेच चाललंय ना. हो. लोक हे म्हणतात ना आम्ही ईश्वराला मानत नाही, आम्ही उपास तपास मानत नाही, म्हणजे फक्त खात राहतात, बरोबर की नाही? हो. आणि मग कोणतरी येऊन सांगतो इंटरमिटंट फास्टिंग कर. हो, खरं आहे. आता हे इंटरमिटंट फास्टिंग सांगितलं की तुम्हाला मोठं वाटतं, पण हे इंटरमिटंट फास्टिंगच आहे आपल्याला हो. सांगितलं पूर्वजांनी. उपवास म्हणजे काय, तेच आहे. पूर्वजांनी आपल्याला उपवास सांगितलं, बाबा एकादशीला उपवास कर. त्याचा अर्थ काय, बाबा 15 दिवसांनी एकदा तरी पोटाला शिरशांती दे, बरोबर ना? म्हणून सद्गुरू काय सांगतात माहिती आहे, ही भीती घातलेली आपल्याला. पण खरा अर्थ काय त्याचा, की तुला तुझ्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. कळलं? तू उपास कशासाठी करायचा आहे? शरीरासाठी. आणि परमेश्वरासाठी उपास नाही, परमेश्वरासाठी तपास करायचा आहे. तपास म्हणजे शोधायचं आहे त्याला, बरोबर ना? कुठे शोधायचं? आतमध्ये शोधायचं आहे. म्हणून सांगितलं ना की उपास हे कशासाठी केले? भीती घातली का, असं करू नये म्हणून तुम्ही. म्हणून या सगळ्या चालीरीती ज्या आल्यात ना आपल्याकडे, या थोड्याशा भीती घालून केलेल्या आहेत. दर सोमवारी नमस्कार केला पाहिजे, जाताना हे केलं पाहिजे, जाताना ते केलं पाहिजे. लोकांच्या मनात भीती नाही का तर लोक करत नाहीत काहीच. म्हणजे मग तुमच्या म्हणण्यानुसार पाप पुण्य हे जगण्यासाठी मार्गदर्शक तत्व आहेत कर्मासाठी. अच्छा. कर्मातनं पाप किंवा पुण्य निर्माण होतं, आणि ते पाप तुमच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत होतं. पण असं आहे खरंच, पापाचा घडा भरला असं होऊ शकतं? सांगतो तुम्हाला, ही ही नीट समजून घ्या. तुम्ही चांगलं कर्म केलं हो. की त्याच्यातनं पुण्य निर्माण होतं. पुण्य म्हणजे काय? अनमॅनिफेस्टेड रिॲक्शन. सायन्स भाषेत बोलूया आपण. म्हणजे पुण्य म्हटलं की अरे काय पुण्य पुण्य असं काय नाही. पुण्य म्हणजे अनमॅनिफेस्टेड, म्हणजे त्याचं रिॲक्शन व्हायला वेळ लागतो. बर. तुम्ही बॉल मारला की तो लगेच परत येतो, हो. बरोबर? हो. पण तुम्ही बी रोवली तर यायला किती वर्ष लागतात, हो. डिपेंडिंग ऑन द फ्रूट, बरोबर? हो. तसं आपण जे कर्म करतो त्याचं फळ लगेच मिळत असं नाही, हे पहिलं समजून घ्या. कर्माचं फळ हे मिळणारच. अच्छा. लगेच मिळत सांगता येत नाही. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही बासुंदी भरपूर खाल्ली, लगेच फळ मिळणार, हो. दुसऱ्या दिवशी हो. मिळणार ना. हो. पण तुम्ही थोडी थोडी बासुंदी काढली किंवा थोडं थोडं गोड खाल्लं तर कधीतरी डायबिटीज होऊ शकतो. तो स्लोली होतो ना. तसं किंवा एखादी गोष्ट लगेच मिळत नाही तुम्हाला. आता एखादा कडक्या माणूस आहे, त्याला जर एका ह्याने येऊन मारलं मोठ्याने,
एरवी दोघे इक्वल असतील तर मारामारी लगेच सुरू होईल, पण तो कडक्या म्हणून म्हणा ह्याच्या पुढे काय करू शकत नाही, गप्प राहणार. पण नंतर तो लक्षात ठेवणार ह्याला मारायचं कधीतरी म्हणून, तो घेऊन येणार कोणाला तरी. वेळ गेला. खरं आहे. हां, तसं असतं की आपली जी कर्म असतात ना, त्या कर्माचं फळ हे लगेच मिळेल असं नाही. इट डिपेंड्स अच्छा. कधी मिळेल. त्याच्यामुळे लोक घाबरत नाही आहेत. बघून घेऊ, पुढे कधी येईल तेव्हा बघून घेऊ असं लोक म्हणतात, माहिती आहे ना. हो. अरे आम्ही काय पाप पुण्य मानत नाही, होईल ते बघू. पण जेव्हा होतं तेव्हा काय होतंच ना. म्हणून सद्गुरूंनी याचं उत्तर असं दिलं आहे की कर्माचं फळ हे सुख असतं. म्हणजे सत्कर्माचं फळ सुख, दुष्कर्माचं फळ दुःख. आता ह्याच्यामध्ये जे थांबतं थोडे दिवस अनमॅनिफेस्टेड फॉर्ममध्ये, आपल्याच जाणीवेमध्ये ते ठशाच्या रूपामध्ये किंवा रेकॉर्डेड असतं, ते नंतर तुमच्या वाट्याला येतं. मी तेच तुम्हाला विचारणार होतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की माझ्या आयुष्यात काय घडणार आहे किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडणार आहे हे आधीच विधिलिखित आहे. प्राप्तन नशीब कुणालाही चुकत नाही. मग मी पुण्य करायचं की मी पाप करायचं हे पण विधिलिखित असेल, ते माझ्या हातात नाही. हेच तर सगळ्या लोकांना गोंधळ घातलेला आहे ना. म्हणून सद्गुरू सांगतात काय माहिती, विधिलिखित म्हणजे काय हे नीट समजलं पाहिजे. पुन्हा ते एक मोठं शास्त्र आहे. संचित म्हणजे काय, प्रारब्ध म्हणजे काय, क्रियमान म्हणजे काय, नियती म्हणजे काय, हे मोठं शास्त्र आहे. जीवनविद्या एकदम सोपी नाही आहे. सगळं तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला जीवनविद्या समजणार, किंवा तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देऊ शकतो, पण हे सगळं समजेल तेव्हा तुम्हाला जी उत्तर मिळणार. तरी मी तुम्हाला थोडक्यात उत्तर देतो. काय असतं माहिती आहे, प्रारब्धानुसार काही गोष्टी ठरलेल्या असतात. बरोबर. म्हणजे काय असतं, प्रारब्ध नशीब आहे, आपल्याच कर्माची फळं आहेत ती. नशीब म्हणजे म्हटल्यानंतर आधी कोंबडी की आधी अंडा असायला प्रकार नाही, झाला. ऐकून घ्या. आपल्याला नशीब म्हटलं काय होतं, आपण दुसऱ्यावर सोपवतो. हो माझी जबाबदारी काय नाही, हो. माझं नशीबच खोटं, मी काय काय करू. करू. मग दुसऱ्यांवर जबाबदारी गेली. सद्गुरू म्हणलं दुसऱ्यावर टाकू नकोस. तू जे कर्म करतो त्याचं फळ म्हणजे नशीब. बर. मग ते ह्या जन्मात मिळेल नाही तर पुढल्या जन्मात मिळेल. बरीचशी कर्म तुला ह्या जन्मातच मिळणार आहेत, जी कुठली राहिलेली आहेत. कारण आपण रोज एवढी कर्म करतो, त्याचा सगळ्याचा ह्या एका जीवनामध्ये उत्तर मिळणं कठीण आहे. म्हणून त्याला संचित म्हणतात. कारण जे राहिलेलं असतं ते संचितामध्ये जमा होतं. अच्छा. आता हे प्रूफ मला विचारू नका, प्रूफ कसं असेल ते मग प्रारब्ध रूपाने पुन्हा वाटायला येतं आपल्या. पण ते आपल्याच कर्माचं फळ असतं. तरी हरकत नाही, आपण ते सोडून देऊ. कोणी बघितलंय संचित, कोणी बघितलंय प्रारब्ध. पण प्रारब्ध म्हणजे काय, तर आपल्याला वाट्याला आलेली परिस्थिती. बरोबर. एवढं तर पटलं. तुम्ही म्हणता माझ्या नशिबाने ही परिस्थिती आली, पण ह्या परिस्थितीमधनं मार्ग काढण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. परमेश्वराची शक्तीने हे जरी प्रारब्ध तुम्हाला भोगायला लावलं तरी असं होत नाही की तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढू शकत नाही. परिस्थिती कशी भोगायची हे आपल्यावर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका गरीब घराण्यामध्ये जन्माला आला, हे तुमचे प्रारब्ध. बरोबर. पण त्याच्यातनं चांगली परिस्थिती निर्माण करणारे पण लोक आहेत, त्याच्यातनं आणखीन वाईट लावणारी पण लोक आहे, किंवा ज्यांची चांगली परिस्थिती त्यांनी पण वाट लावलेली आहे. हो. पण ते म्हणतात सगळं प्रारब्ध. तसं नाही. प्रारब्धाने तुम्हाला काही गोष्टी तुमच्या वाट्याला आल्या, देव तुम्हाला देऊन बघतो, तुम्ही त्याचं पुढं काय करताय. त्याचं जर तुम्हाला सोनं करायचंय का माती आणि करायची? माती करायची तुम्ही ठरवायचंय. म्हणून तुझं आहे शिल्पकार. असं नाही की कुठलीच गोष्ट विधिलिखित नाही, असं नाही. पण विधिलिखित लोक असं म्हणतात जे व्हायचं ते कसंही होणारच, तुम्ही काही करा. सद्गुरू याला उत्तर देतात, असं असतं तर मग आपल्याला बुद्धी कशाला दिली असती देवाने. ही जी बुद्धी दिली आहे आपल्याला, एवढी कर्मेंद्रिय दिली आहे, ज्ञानेंद्रिय दिली आहे, अंतरेंद्रिय दिली आहे, विचारशक्ती दिली आहे, कल्पनाशक्ती दिली आहे, भावनाशक्ती, ह्या शक्ती दिल्यात कशाला. सगळं असं पडून राहिला. मग तुम्ही पडून राहा, बघा होतं का तुमच्या आयुष्यात काय. काहीच होणार नाही. हां. दुसरी गोष्ट काय आहे, त्याला दुसरा एक अँगल आहे. तुम्हाला माहीत नाही ना काय आहे ना विधिलिखित. झाल्यानंतर तुम्ही म्हणता. हो. बरोबर. हो. आता एखादा माणूस ॲक्सिडेंट झाला, त्याच्या नशिबातच होतं. हो. हे कधी म्हणता तुम्ही, झाल्यानंतर म्हणता. हो. अगोदर कोण सांगू शकतं? अजिबात नाही. मग तुम्हाला जर कोण सांगू शकत नाही तर मग तुम्ही प्रयत्न करायला काय बिघडलंय. पण काही गोष्टी अशा असतात ना की ज्या प्रयत्न करून सुद्धा टाळता येत नाहीत. त्यालाच तर आपण बऱ्याचदा नशीब सद्गुरू म्हणतो. तेच म्हणतात, प्रयत्न करून, योग्य दिशेने प्रयत्न करून वाट्याला येतं ते नशीब. बरोबर. त्याच्यामध्ये पुन्हा पाप पुण्याचा मागचा संचय सगळं आहे, हे पण त्यामध्ये असणार. सगळं आहे. पण मग मला सांगा, अगदी बाळभूत प्रश्न वाटेल तुम्हाला, की पाप पुण्यातनं नशीब किंवा प्रारब्ध ठरतं
की प्रारब्धानुसार तुमचं पाप पुण्य कर्म ठरत जातं? पाप पुण्य म्हणजेच नशीब आहे. पाप पुण्यातनं जे मिळणार तुम्हाला सुख दुःख त्याला आपण नशीब म्हणतो. पण तो भविष्य काय झाला, मला आता वर्तमानाचं पाहिजे ना. जुन्या कर्माचं फळ आता मिळणार. आता तुम्ही आतापर्यंत जगला की नाही, हो. तुम्ही आतापर्यंत जी पाप आणि पुण्य केली असेल त्याचं फळ तुम्हाला आता मिळणार. आपण आता असंही म्हणतात की आता सगळं फास्ट फूडचं लाईफ आहे, मला पुढचा जन्म माहीत नाही, या जन्मातच काय असेल ते मला सगळं फेडून जायचे किंवा मला जे काय असेल ते करून जायचे. ह्यात म्हणजे पुन्हा हा खूप मोठा गहन विषय आहे. मला हे पटलं तुमचं, बर, सगळं पटलं. त्याला पण उत्तर आहे आमच्याकडे. तुम्ही मानू नका काही, चला काही मानू नका, पण चांगलं कर्म करणं मध्ये काय वाईट आहे का? अजिबातच नाही. अगदी खरं. आता चांगलं कर्म म्हणजे काय? पुन्हा प्रश्न, कशाला सत्कर्म म्हणायचं? मी कुणाचं वाईट चिंतणार नाही, वाईट करणार नाही, कुणाचं नुकसान करणार नाही, असं प्रत्येकजण म्हणतो. म्हणजेच चांगलं कर्म ना, असं प्रत्येकजण म्हणतो. मग विकार काय येतात? खरं आहे. तुम्हीच म्हणता सगळ्यांची मन विकारांनी भरली, हो. आणि दुसरीकडे म्हणता मी कोणाचं वाईट म्हणत नाही, सगळे करत असतात. आपल्याला कळत नाही, कारण आपण न कळत सगळ्या गोष्टी करतच असतो. आता कोणावर राग आलेला आपल्याला काय कळतो? येतोच आपल्याला, त्याचा राग येतो, त्याचा मत्सर होतो आपल्याला, माणूस आहोत ना आपण. मग हे सगळं आपल्याला बदल जर करायचं असेल तर सद्गुरू म्हणतात की सत्कर्म म्हणजे काय समजून घे. सगळ्याला डेफिनेशन दिले म्हणून ती सायन्स आहे म्हणतो. अच्छा. सत्कर्म म्हणजे असं नाही की उपास केला म्हणजे सत्कर्म, बरोबर, किंवा देवाला नमस्कार केला म्हणजे सत्कर्म. देवाला नमस्कार करून नंतर खून पाडणारे लोक सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. देवाला मोठे ओले ते घालून फिरतात आणि जाऊन लोकांना फसवतात, लोकांना गंडवतात जाऊन बिझनेसमध्ये. असे लोक तुम्ही बघितलेले असतात. त्यामुळे नुसते नमस्कार केला म्हणजे पुण्य नाही. त्याला जर तू फसवलं नाही, त्याला जर तू फसवलं तर दुष्कर्म. नमस्कार करून तुला दुष्कर्म सत्कर्म मिळणार नाही. मी नेहमी तेच सांगतो की देवासमोर हात जोडून उभारलं आणि नंतर बाहेर पडल्यानंतर आपण जर सगळ्यांच्या विरुद्ध वागत गेलो, आपण आपल्या कामाशी बेईमानी केली, आपण आपल्या कामाच्या ठिकाणावर निष्ठा नाही ठेवली, बरोबर आहे, तर काय उपयोग? काय उपयोग नाही. म्हणून सत्कर्म कशाला म्हणतात? सद्गुरूंनी प्रॅक्टिकल डेफिनेशन दिली, जे आपल्या हिताचं. सद्गुरू आपलं हित बघायला सांगतात नेहमी. सद्गुरू त्याग सांगत नाही की तुझं बघू नको दुसऱ्यांचंच बघ, असं नाही सांगत. सद्गुरू म्हणतात तुझ्या हिताचं पण पाहिजे, निदान इतरांना त्रासदायक नसलं पाहिजे. हे पटतं तुम्हाला? हो. माझ्या हिताचं मला बघणं काय चुकीचं आहे, पण ते माझं हित बघताना दुसऱ्यांना त्रास होता कामा नये, समाजाला त्रास होता कामा नये, देशाचं हित जपलं गेलं पाहिजे. कळलं? की सत्कर्म करताना स्वतःचं हित बघायचंच आहे, पण लोक फक्त स्वतःचं हित बघतात. देश गेला खड्ड्यात, समाज गेला खड्ड्यात, आय डोंट केअर, ही जी ॲटिट्यूड आहे ना, ही बदलायला पाहिजे आपल्याला. म्हणून सत्कर्म म्हणजे माझं हित मी बघणारच, पण त्या हिताबरोबर दुसऱ्यांचं पण मी हित जपणार. मी बिझनेस करणार, पण मी वेंडरना नागवणार नाही, बरोबर, मी त्याला फसवणार नाही, त्याचे पैसे 9-9 महिने बुडवून ठेवणार नाही, त्याला पण जगण्याचा अधिकार देणार मी, आणि मी पण चांगलं करणार. हे याला सत्कर्म म्हणतात. समजलं ना? असं जर तुम्ही सत्कर्म केलं तर तुम्हाला जो पुण्याचा साठा म्हणजे काय, ह्याचं फळ मिळण्यासाठी वाट बघायला लागते, तेच असतं आणि काय नाही. म्हणून चांगल्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये. 2 माणसं इक्वली इंटेलिजन्स असतात, इक्वली प्रयत्न करत असतात, सगळं इक्वल असतं, तरी एकाला सक्सेस मिळतो, एकाला मिळत नाही. कारण सगळं जरी असलं तरी त्याला एक पुण्याईचं बॅकअप आहे त्यासाठी. म्हणून पुण्याई आपल्याकडे जमा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती कशी जमा करायचं? त्याच्यासाठी काय हे दिलेलं नाही पासबुक आपल्याकडे. आपल्याला माहीत नाही किती आहे आपल्याकडे. मग काय करायचं? आपल्याला एकच माहिती आहे, रोज सत्कर्म करत राहा, हे आपल्याला जमेल. मग या सत्कर्माचं सगळ्यात सोपं रूप म्हणजे प्रार्थना म्हण. निदान म्हण, वाटेल ते नंतर म्हण तरी. म्हणून सद्गुरू म्हणतात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, म्हणायला सुरुवात कर, मग वाटणार नंतर, हळूहळू वाटायला सुरुवात होईल. शेवटी मन आहे ना, ते कधीतरी ॲक्सेप्ट करेल, पण तू सुरुवात कर. म्हणून सद्गुरूने 1000 वेळा प्रार्थना म्हणायला सांगितले रोज. आमचे लोक म्हणतात काउंटर असतो प्रत्येकाच्या हातात, इथे पण बसलेले काही लोकांच्या हातात असतात, काउंटरनी मोजतो, कमीत कमी 1000. असं धिस इज साधना. मनाला ट्रेन करायला लागणार. तुम्ही जे बोलला ना, मनाचे विकार घालवायचे असेल तर मनाला ट्रेन करायला लागणार. आणि ट्रेनिंग म्हणजेच प्रार्थना आहे, कृतज्ञता आहे, भलं कधी साधना मी जी सांगितली, या सगळ्या ट्रेनिंग आहे तुमच्या मनाला. कळलं? हे जर तुम्ही केलं तर तुमचे विकार कमी होतील, तुम्ही जास्तीत जास्त पुण्य कमवाल, आणि मग जे होईल ते ॲक्सेप्ट करायचं. तिथे पण सद्गुरूने शिकवलेलं आहे. हे सगळं करून सुद्धा तुमच्या वाट्याला जर काही वाईट आलं, ॲक्सेप्ट.
कारण तिथे मग तुम्ही हे घेऊन जाऊ नका, ॲक्सेप्टन्स, कारण आपलंच कर्माचं फळ आहे, मग ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. सो ॲक्सेप्टन्स इज ऑल्सो साधना आहे. साधना आहे खरं. लोकांना ॲक्सेप्ट पण करता येत हो. नाही. गेले 40 ते 45 मिनिटं मी प्रल्हाद दादांशी बोलतोय. अनेक वेगवेगळ्या विषयांवरती ते साध्या सोप्या शब्दामध्ये सांगतायत. आयुष्य जगणं ही एक कला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कलेपासून ती कला कशी जगली पाहिजे इथूनपासून ते पाप पुण्याच्या संकल्पनेपर्यंत, आणि मी जर समोरच्या माणसाबद्दल चांगला विचार केला, कृतज्ञता व्यक्त केली, तर नक्कीच ती जी काही चांगली कल्पना आहेत ती पुन्हा माझ्याकडे येतात आणि त्याच्यातून मला माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळी चांगली दिशा सापडते. मला वाटतं जीवनविद्या मिशन, त्याच्यामधला शेवटचा शब्द पण महत्त्वाचा आहे. ती जीवनविद्येचं ते एक मिशन असलं पाहिजे. मला चांगलं जगायचं हे मिशन असलं पाहिजे आणि या मिशनमध्ये आज प्रल्हाददादा पै आणि त्यांचे असंख्य लाखो अनुयायी काम करत आहेत. आज प्रल्हाददादा पै वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आले. एका अत्यंत गहन विषयावरती साध्या सोप्या शब्दात त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही पण मला इथे संधी दिल्याबद्दल तुम्हाला खूप जेव्हा खूप कधी धन्यवाद. कोल्हापुरात याल तेव्हा तुम्ही यावं अशी विनंती नक्की असणार आहे. नक्की नक्की. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.